प्रेज लॉर्ड सगळ्यांना. मी हर्षवर्धन जाधव, मी कराडचा राहणारा आहे आणि मी पुण्यात आत्ता 2022 रोजी मी शिकायला आलो. जेव्हा मी जन्मलो तेव्हा माझ्या पायावरती एक छोटासा बर्थमार्क होता आणि तो बर्थमार्क एकदम असा मिनिमल असा पिंक कलरचा होता. आणि जेव्हा मला जन्मलो तेव्हा मला डॉक्टरांना दाखवलं. ते बोलले ह्याचा काहीच पुढं त्रास वगैरे काही नाही होणार. त्यानंतर मी मोठा झालो, मी शिकलो आणि शिकताना मी बॅडमिंटन आणि फुटबॉल मी खेळतो. मी स्टेट लेवल बॅडमिंटन प्लेयर आहे. त्याच्यानंतर मी फुटबॉल खेळलो, मला काहीच त्रास नव्हता. 2022 रोजी मला असा मिनिमल पायावरती माझ्या स्वेलिंग यायला लागली आणि पायावरती स्वेलिंग आल्यानंतर त्याला थोडंसं असं इचिंग वगैरे व्हायला लागलं. मग ते इचिंग का होतंय त्यानंतर मग मी हॉस्पिटलमध्ये गेलो, डॉक्टरांना दाखवलं. तर त्यांनी मला टॅबलेट दिला, गोळ्या दिल्या. तर त्यांनी सांगितलं की हे स्किन इन्फेक्शन आहे, हे टॅबलेट्सनी जाईल. मी त्याच्यासाठी भरपूर गोळ्या खाल्ल्या आणि त्याच्यानंतर सुद्धा स्किन इन्फेक्शन ते गेलं नाही. त्यानंतर ते बोलले की आपण त्या पायाचा CT स्कॅन करू. माझा CT स्कॅन केला, MRI केला. त्याच्यानंतरही काहीही फरक नव्हता पडला. मग त्यांनी मला असं सजेशन दिलं की आपण वॅस्क्युलर सर्जनला आपण ट्रीट करू. तर मी वॅस्क्युलर सर्जनला अपॉइंटमेंट घेतली, त्यांच्याकडून कन्सल्टेशन घेतलं. कन्सल्टेशन केल्यानंतर माझी एक सर्जरी झाली, एम्बोलायझेशन विथ स्क्लेरोथेरपी झाल्यानंतर माझा पाय पूर्णपणे बरा झाला. 3 ते 4 महिन्यासाठी माझा पाय पूर्णपणे बरा होता आणि 3 ते 4 महिन्यानंतर परत आहे असं स्वेलिंग यायला लागलं, परत त्रास चालू झाला. मी पुण्याला आलो. पुण्याला आल्यानंतर एक डॉक्टरचं सजेशन मला मिळालं. त्यांच्याकडं मी कन्सल्टेशन घेतलं. तर त्यांनी सांगितलं की मला ओपन सर्जरी करायला लागेल आणि ओपन सर्जरी करताना मला इतका मोठा शॉक बसलेला की ओपन सर्जरी ही खूप मोठी सर्जरी आहे, मला 6 महिने बेड रेस्ट लागते. त्यानंतर मी परत थोडंसं विचार केल्यानंतर मग परत डॉक्टरांकडे कन्सल्टेशनसाठी गेलो. तोपर्यंत सर्जरीची तयारी पूर्णपणे झाली होती, पैसे वगैरे सगळे जमा झाले, सर्जरीचे इक्विपमेंट चांगले होते. मी डॉक्टरकडे लास्ट कन्सल्टेशनसाठी गेलो की आपण सर्जरीची डेट घ्यायची. सर्जरीची डेट घ्यायला गेलो तेव्हा डॉक्टरांनी माझा पाय बघितल्यानंतर माझ्या पायावरती जखम नव्हती. ते बोलले जर जखमच नाही आहे तर आपल्याला सर्जरी करायची काहीच गरज नाही आहे. मग तिथं ती सर्जरी कॅन्सल झाली. त्याच्यानंतर मी BSc नर्सिंगला इथं पुण्यात शिकतो. 2 वर्ष मला काही त्रास नव्हता आणि थोडंसं असं एकदा मला मिनिमल इचिंग झालं म्हणून खाजवल्यासारखं झालं म्हणून मी चावीनं खाजवलं. ती जखम एकदम छोटीशी होती आणि ती जखम आज एवढी मोठी झाली की ती ट्रीट करताना मला अवघड जाते. आणि त्याच्यानंतर माझे मल्टिपल कन्सल्टेशन्स झाले. मल्टिपल कन्सल्टेशन्स नंतर मला सर्जरीचं ऑप्शन हे लास्ट ऑप्शन झालं. आणि जेव्हा मी ख्रिसमसला आत्ता ह्या 2024 ख्रिसमसला मी घरी गेलेलो, हा सुद्धा माझ्यासोबत होता. घरी गेल्यानंतर स्पॉन्टेनियस ब्लिडिंग झालं, जे की मला पुण्यात कधीच झालं नव्हतं. स्पॉन्टेनियस ब्लिडिंग झालं आणि ब्लिडिंग पण असं होतं की पाण्याचा फवारा कसा असतो तसं माझं ब्लिडिंग होतं. पाण्याचा फवारासारखं ब्लिडिंग झाल्यानंतर सुमित हा माझा मित्र, हा पायावरती असा घट्ट हात धरून थांबायचा आणि त्याने असा जरा जरी हात लूज केला की ते रक्त परत भळभळ व्हायला लागायचं. तसं माझ्या पायावरती 5 ते 7 वेळा रक्त गेलं आणि ते इतकं गेलं की पूर्ण मी ड्रेन आउट झालो होतो. 2024च्या 25 डिसेंबरला, 26 डिसेंबरला, 29, 3 जानेवारी, 4 जानेवारी, शेवटचं जे झालं ते 5 जानेवारीला झालं. तेव्हा मला रात्री दीनानाथ हॉस्पिटलला ॲडमिट वगैरे केलं आणि मी 9 जानेवारीला प्रॉफेट प्रशांत यांच्याकडे आलो आणि प्रॉफेट प्रशांत यांनी माझ्या पायावरती प्रेयर केली. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी मी जेव्हा ड्रेसिंगला गेलो तेव्हा हा देवाचा इतका मोठा चमत्कार होता की त्यांच्या प्रेयरनंतर माझ्या पायामधून आजच्या दिवसापर्यंत एकदा सुद्धा ही रक्त नाही निघालं. मी क्लिनिकल पोस्टिंग करतो, मी खेळतोय, पण देवाचा आशीर्वाद, देवाची साक्ष ही एवढी मोठी आहे की आजपर्यंत त्यांच्या प्रेयरनंतर माझ्या पायातून एकदा सुद्धा ही रक्त नाही निघालं. मी ड्रेसिंग करायला दर सोमवारी जातो. दर सोमवारी ही भीती वाटती की पायातनं रक्त निघाल, पण त्यांच्या प्रेयरमुळं एकदा सुद्धा ही रक्त निघत नाही
आणि देवाला माझा खूप खूप धन्यवाद की त्यानं माझा पाय बरा करत आहे आणि त्यानं माझ्या पायातून जे काय रक्त येत होतं ते रक्त आता यायचं थांबवलं आहे. ऑल ग्लोरी टू गॉड. थँक्यू जीसस.